बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला. पाऊस थांबणार की वाढणार? मुंबईसह घाटमाथ्यांवर व महाराष्ट्रात इतरही भागात पावसाचा इशारा. नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील हवामानाचे व्हिडिओ पाहता येतील. राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी पुणे व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कोकण, घाटमाथा आणि राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. मात्र आज 8 जुलै पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही वेळापासून मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस सुरू असून पुढील 2 ते 3 तासांच्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, पालघर, त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात, त्याचबरोबर उत्तर रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसासह काही ठिकाणी अतिजोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सखल भागात पाणी साचण्याची देखील समस्या होऊ शकते. हवामान विभागाच्या माहितीनुसार हंगामी कमी दाबाचा पट्टा नैऋत्य राजस्थानपासून बांगलादेशपर्यंत विस्तारला असून दक्षिण गुजरात आणि केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून गुजरात मार्गे मध्य भारत आणि बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे डिप्रेशन हे जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. मंगळवारी ही प्रणाली पूर्ण मध्य प्रदेशावर होती. आज ती उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकत निवळण्याची शक्यता असल्याने राज्यातील पावसाचा जोर हा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासात कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. घाटमाथ्यावरील दावडी येथे राज्यातील सर्वाधिक 688 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. लोणावळा, ताम्हिणी आणि भिरे येथे 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्याच्या इतर भागात देखील हलक्या ते जोरदार सरी पडल्या आहेत. तर तापमान पाहायला गेलं तर नागपूर, वाशिम, जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 32.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. तर महाबळेश्वर येथे निचांकी 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. तर आता जाणून घेऊ सविस्तर माहिती. तर नाशिक, नंदुरबार, जळगाव, मालेगाव या परिसरात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे आपल्याला आणि येत्या 24 तासात देखील त्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकचा भाग, पालघर, मुंबई, पुण्याचा सर्व भाग, सातारा, रत्नागिरी, सांगली या भागात देखील जोरदार पाऊस आत्ता देखील पडत आहे आणि पुढच्या 3-4 तासात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर धुळे, इकडे जळगावच्या भागात, त्याचबरोबर कन्नड, सिल्लोड या भागात देखील पावसाचा रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कोपरगाव, येवला, निफाड, तर नाशिकच्या भागात त्र्यंबक, वाडा, सिन्नर, इगतपुरी, शहापूर, ठाणे, अंबरनाथ, कोकण किनारपट्टीचा पूर्णच भाग या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात देखील पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. या भागात देखील जोरदार पाऊस अजूनही पडण्याची शक्यता आहे येत्या 24 तासात. त्याचबरोबर इकडे इस्लामपूर, कोल्हापूरच्या सर्व भागात काही भागात जोरदार त्यात मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पण चालू आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र आता ढगाळ वातावरणे पाहायला मिळत आहे. कुठे ऊन पडताना दिसत नाही आहे. अहिल्यानगरच्या भागात, पारनेर, त्याचबरोबर शिरूर या भागात देखील जोरदार पाऊस पडत आहे. तर शेगाव, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा या भागात देखील जोरदार पावसाची सरी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर 9 तारखेचा पावसाचा अंदाज लक्षात घ्यायचा. 9 तारखेला देखील पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र पडणार आहे, पण पाऊस हा कमी होण्याची शक्यता दिसत आहे. 9 तारखेला फक्त कोकण किनारपट्टीच्या भागात, नागपूर, त्याचबरोबर इकडं कोकण किनारपट्टी सर्व भागात आपल्याला थोडंफार प्रमाणात पाऊस पडताना दिसणार आहे. पाऊस हा फार कमीच होणार नाही आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस हा पडताना दिसणारच आहे आपल्याला. 10 तारखेला पाहायला गेलं तर 10 तारखेला देखील नाशिक, मुंबई, कोल्हापूर, त्याचबरोबर रायगड या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. तर नांदेड, सोलापूर, अकोला, जळगाव, नागपूर या भागात रिमझिम तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 तारखेला देखील पावसाची स्थिती अशीच असणार आहे. पावसाचा जोर हा कमी होणार आहे 10-11 तारखेला. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.